म्हातारी झाली. हा कडबा काही चावे ना मला. अरे बाळा, माझ्यासाठी एक काम करशील? हो, सांग ना. ही कडब्याची पेंडी तेवढी नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर कापून घेऊन ये, म्हणजे मला कडबा नीट चघळता येईल. दे, मला पेंडी बांधून दे. एक रिकामा पोतं सुद्धा दे. कुट्टीसाठी आता कापून घेऊन येतो. म्हैस रेडक्याच्या पाठीवर कडब्याची पेंडी बांधून देते. रेडकू उड्या मारत नदीजवळ पोहोचतो. रेडकू मनातल्या मनात म्हणतं, नदी तर आली. पाण्याचा किती मोठा आवाज येतोय. पाणी भरपूर दिसतंय. मी जाऊ शकेन का नाही ओलांडून? कोणाला विचारावं बरं. बैल काका, मला नदी पलीकडच्या कडबा कुट्टीवर जायचंय. आजीसाठी कडबा कापून घ्यायला. पण मी नदीच्या पाण्यातून जाऊ शकेन का? नदीत पाणी जास्त दिसतंय. मला भीती वाटते. अरे, काळजी करू नको. गुडघे इतकंच तर पाणी आहे. आरामात जाशील. रेडकू नदीजवळ परत येते. पाण्यात पाय टाकणार तेवढ्यात झाडावरची खारुताई त्याला हाक मारते. अरे वेड्या, कुठे चाललास? नदीला पाणी किती आलंय. वाहून जाशील. मागे फिर. खारुताई, पाणी जास्त नाहीये असं बैलकाकांनी सांगितलंय. मला आरामात जाता येईल असं ते म्हणाले. मुळीच नाही. कालच आमची एक मैत्रीण पाण्यातून पलीकडे जाताना वाहून गेली. असा वेडेपणा करू नको. मागे फिर. रेडकू विचारात पडते, गोंधळून जाते आणि घरी परत जायला निघते. घरी लवकर आलेले पाहून म्हैसाजी विचारते, अरे, लगेच परत आलास? कुट्टी बंद होती का? नाही ग आजी, मी कुट्टीला गेलोच नाही. नदीपासूनच परत फिरलो. नदीला पाणी खूप जास्त आलंय. अरे, असं कसं होईल? सकाळीच तर गाढवदादा आला नदी पार करून. त्याच्या पोटापर्यंत सुद्धा पाणी नव्हतं असं तो म्हणत होता. पण खारुताई ती म्हणाली की तिची मैत्रीण पाण्यात वाहून गेली. मग मी घाबरलो आणि परत आलो. अरे, नीट विचार कर. बैल काका किती उंच आहेत आणि खारुताई किती बुटकी आहे आणि छोटी. मग तिला पाणी जास्त वाटणारच ना. पण खारुताईपेक्षा तू मोठा आणि उंच आहेस की नाही. मग तुला घाबरायचं काय कारण? खरंच की, आलं माझ्या लक्षात. आत्ता घेऊन येतो तुझ्यासाठी कडबा कापून. खरंच की, पाणी फार खोल नाही. माझ्या गुडघ्याच्या थोडंसं वर आहे. मला सहज जाता येईल.